नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति अधिष्ठान जेथी प्रतिष्ठान देखा तिथि जन्मला गुणातीत एका तयाची निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् फलानीशवादा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाखविती निज परमानंदा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत सावता महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। जय जय श्री राधेश्याम। 2 मिनिटं मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता आपण भगवंताचं नामचिंतन करून कथेला प्रारंभ करूया। श्री विठ्ठल 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 बोला बोला श्री विठ्ठल 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 विठ्ठल
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी शर्म रंगो लागे रोहे दासा संगे कबीराचे मागे देवेने सज्जन कसाया विकुलागे माया सावत्या
डोरे ओढे नाम याची जनी सवेवेची शेनी धर्मा घरी पाणी वाहे झाडे नाम्यास जेवे न हो संकोचित ज्ञानियाची विंत अंगे ओढे अर्जुनाची रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची गवळीयांचे घरी अंगे गाई बळी द्वारपाळ बळी द्वारी झाला गोपाची ऋण फिडी ऋषिकेशी अंब ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला परिवार गडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहण्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्यदाची तुका म्हणे मात धन्यताची तुका म्हणे मात धन्यताची उंच नीच काही नेणे भगवंत 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 शिष्य भाव भक्त कोणिया कृष्ण भाव भक्त कोणिया कृष्ण भाव भक्त कोणिया पंढरीनाथ भगवान की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने दत्तात्रय भगवंताच्या या दरबारामध्ये संत चरित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आज संत चरित्र कथेला प्रारंभ करत असताना आपला प्रथम दिवस आणि पहिल्या दिवसाला आपण चरित्र श्रवण करतोय. तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेल्या अनेक वर्षापासून या कमिटीच्या वतीने सर्व सदस्याच्या वतीने या ठिकाणी या सप्ताहाला झालेली सुरुवात आणि या सप्ताहाला सुरुवात होऊन जवळपास बरेच वर्ष झाले. त्यातून माझ्याकडे हे 5वं वर्ष आहे का सुरुवातच माझ्यापासून आहे आपल्यापासून बरं आपल्यापासूनच सुरुवात आहे आणि आपल्यापासून सुरुवात करत असताना 2 वर्ष आपलं भागवत कथा या ठिकाणी झालेली. 2 वर्ष आपण भागवत कथा श्रवण करून तदनंतर या मंडळींनी मला विषय दिला की आपण काहीतरी वेगळं चरित्र श्रवण करावं. कारण रामायण ऐकायला मिळतं, भागवत ऐकायला मिळतं, आता पुन्हा शिवमहापुराणही ऐकायला मिळतं, पण संत चरित्र कथा त्या ठिकाणी शक्यतो ऐकायला श्रवण करायला मिळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी या मंडळींनी हा मला विषय दिला, संत चरित्र कथा हा विषय या ठिकाणी आपण निवडून काय आधार घ्यावा संत चरित्र सांगण्याकरता. म्हणून
इकडून तिकडून कुठूनही संत उचलायचे आणि त्यांचं चरित्र सांगायचं असं नाही. मग त्याकरता आपण गाथ्याचा आधार घेतला, तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेतला आणि त्या अभंगामध्ये जेवढे संत भक्त आलेले आपण क्रमानुसार एक एक भक्ताचं चरित्र पाहतोय. आपल्याला तो विचार करायचाच आहे. उपस्थित सर्व भाविक भक्त, कथेकरता, पुरुष मंडळी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, सर्वच या सप्ताहाचे आयोजक, संयोजक, सदस्य या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण परमस्नेही दादाराव महाराजांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही गान कोकिळा विष्णूजी महाराज कुदळे महाराजांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. आमचे किशोर महाराज आहे, भागवत माऊली आहे, मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण रोहिदास महाराज, रोहित महाराज यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही राजू महाराजांची देखील उपस्थिती, अनिल माऊली आदी करून आमच्या या संस्थेतील विद्यार्थी, बाळगोपाळ मंडळी यांची देखील पहिल्याच दिवशी हजेरी लागली. त्यांची या ठिकाणी उपस्थिती, सर्व पुरुष मंडळी सगळ्यांची उपस्थिती आणि त्यातल्या त्यात विशेष करून कथेकरता उपस्थित सर्वच महिला मंडळ, मग गावातील असतील, मळ्यातील असतील, आजूबाजून. कारण कथा सुटल्यानंतर मी जाता जाता पाहतो खूप लांबून येता महिला मंडळ. खरं तर तुमची कीव येते, तुम्हाला मी व्यवस्था केली असती, पण नाविलाजी माझा ट्रॅक्टर नाही आपल्याकडे. नाही, खरंच लांबून लांबून महिला मंडळ येता. मी कथा सुटल्यानंतर बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. याही बाजूला गेलो, इकडूनही येता, काही इकडून येता, काही बायपास इकडून, कुट्याकडून, अशी बरीच महिला मंडळ लांबून लांबून येत असतात. आणि आज आपणही लांबून आलात, अजून काही येणारे त्यांनाही सांगा, झाली सुरुवात. तेच महाराज त्यांनाही आपला निरोप द्या आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवा, एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि अधिक वेळ न घालवता आपण उर्वरित आजचे नियोजित जी वेळ आहे कथेचं चिंतन करण्याकरता याही वर्षाला मला ही संधी प्राप्त करून दिली. संत चरित्र कथा आपण क्रमानुसार या ठिकाणी या चरित्राचं चिंतन करतोय. चरित्राचं चिंतन करत असताना संत चरित्र का श्रवण करावं हा पहिला मुद्दा आहे आपला. देवाचं चरित्र का श्रवण करावं, माणसाचं चरित्र का श्रवण करू नये. मी एकाच वाक्यात उत्तर देऊन जाईल. माणसाचं चरित्र हे ऐकण्यासारखं नाही म्हणून श्रवण करू नये. माणसाचं चरित्र हे सांगासारखंही नाही म्हणून श्रवण करू नये. कल्पना करा, मी जर 7 दिवस एखाद्या माणसाचं चरित्र इथून सांगायला लागलो तर तुम्ही येताल का? येणारच नाही. तुकोबाराय बोलले, माणसाचं काय सांगासारखं आहे. स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. तुकोबाराय बोलले, अशा माणसाचं चरित्र काय सांगता. म्हणून माणसाचं चरित्र सांगासारखंही नाही आणि ऐकासारखंही नाही. मग चरित्र ऐकण्यासारखं कोणाचं आहे तर दोघांचं. एक संत आणि दुसरे भगवंत. संत आणि भगवंताचं चरित्र त्या ठिकाणी श्रवण करावं. चरित्र तो उनका ही होता है जिनका चारित्र्य अच्छा होता है. चरित्र कोणाचंही होत नाही, ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र त्या ठिकाणी होत असतं. म्हणून देवाचं चरित्र ऐकावं, संत चरित्र ऐकावं. आणि या 2 चरित्राचा उल्लेख शास्त्रामध्ये आलेले, म्हणून आपण संत चरित्र कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. अजून मी सांगून जाईल, संत चरित्र जर आपण ऐकत राहिलो तर निश्चित संत चरित्र श्रवण करणारा, सांगणारा, ऐकणारा, वाजवणारे, गाणारे सगळी देवाला आवडतील. अशी एक ओवी आली 12व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबाराय बोलली, तेही प्राणा परोते आवडते मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माऊली बोलले, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्त चरित्र गातात, ऐकतात, तो देवाला आवडतो. आणि मला असं वाटतं आपला परमार्थ देवाला आवडणारा असावा. लोकांना आवडल न आवडल एखाद्या वेळेला तो विषय बाजूचा आहे,
लोकांना काहीही आवडतं, म्हणून लोकांना आवडण्याकरता परमार्थ नाही, देवाला आवडण्याकरता परमार्थ आहे. जर कोणी विचारलं तुम्ही एकादशी का करता, देवाला आवडते. नामचिंतन का करता, देवाला आवडतं. पूजा का करता, देवाला आवडतं. म्हणजे आपली सगळी क्रिया देवाला आवडण्याकरता आहे. माणसानं देवाला आवडतं झालं पाहिजे, लोकांना नाही. लोकांचं समजलं, लोकांचं आज असं उद्या तसं असतं. माणूस देवाला आवडला पाहिजे आणि देवाला आवडण्याकरता त्या ठिकाणी आपली कथा आहे. देवाला काय आवडतं? भक्त चरित्र आवडतं, संत चरित्र त्या ठिकाणी देवाला आवडतं. म्हणून आणि किती आवडतं, ज्ञानोबाराय बोलले, वर्णन करणारा आणि ऐकणारा तेही प्राणा परवते. प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे ते लोक जे संत चरित्र श्रवण करतात. देवाला किती आवडतात, तर देवाला जेवढा स्वतःचा प्राण प्रिय नाही, एवढे भक्त चरित्र संत चरित्र श्रवण करणारे लोकप्रिय आहे. म्हणून संत चरित्र श्रवण करावं. आणि या संत चरित्राचं अजून का श्रवण करावं माणसानं, काय ही कथा श्रवण करावी. आपण रोज एक 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 मुद्दा घेऊन पुढं चालणार आहे. आज आपल्याकडे वेळ कमी, पहिला दिवस आहे. आज आपल्याला बरोबर या अभंगात प्रवेश करायचंय, आपल्याला तिथपर्यंत जायचंय. मला असं वाटतं मी थोडं तुम्हाला मागच्या वर्षाचा क्रम लावून देतो. एकदा आपण मागच्या वर्षी काय काय ऐकून आलेलो आहे, एकदा मागच्या वर्षाच्या ज्या ज्या भक्तांच्या कथा झाल्या, एकदा त्यांची आपण आवृत्ती करू आणि मग पुढं चालूया. मागच्या वर्षी आपण किती भक्त पाहिली, तर तुम्हाला सांगतो आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये या अभंगामध्ये गाथ्यामध्ये जो अभंग आला तुकोबारायांचा, उंच नीच काही नेने भगवंत, हा अभंग किती चरणाचा, तर हा अभंग जवळपास 13 चरणाचा अभंग आहे. आणि 13 चरणांपैकी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये उद्देश दाखवलेला आहे, तात्पर्य दाखवला. पहिल्या चरणामध्ये देव काय पाहतो हे पहिल्या चरणात सांगितलं. राहिले आता 13तून पहिलं चरण तर झालं, बाकीचे किती राहिले आता 12 चरण. 12 चरणांमध्ये 2-2 चरणामध्ये एक एक चरणामध्ये 2-2 भक्त घेतलेले, असे 11 चरण आहे. आणि 11 चरणांमध्ये 2-2 भक्त घेतले, म्हणजे किती भक्त झाले, 11 22 22 भक्त त्या ठिकाणी झाले. आणि एक राहिलं चरण, 13 चरण आहे, एक चरण राहिलं शेवटचं. आणि त्या शेवटच्या चरणामध्ये एक पुंडलिकरायांचं चरित्र सांगितलं. स्पेशल एक चरण पुंडलिकरायन करता ठेवलेलं आहे. आता ते पुंडलिकरायन करता स्पेशल चरण का घेतलं त्याचाही विचार आपण तिथे गेल्यावर करू. तोपर्यंत वरचे जे चरण आहे त्यांचं चिंतन करू. म्हणजे एकूण या अभंगामध्ये 23 भक्त आलेले आणि 23 भक्तांचं चरित्र पाहत पाहत याच पळशी नगरीमध्ये एक एक भक्त पाहत पाहत आपण आतापर्यंत 10 भक्तांचं चरित्र पाहून आलो. 10 आतापर्यंत संत चरित्र भक्त चरित्र आपण इथं पाहिलेले. त्या 10 मधून सुरुवात झाली होती आपली कन्या खाणारे विदुर काका त्यांच्यापासून. ते कोण होते, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, या विदुर काकापासून आपलं चरित्र सुरुवात झालं होतं पहा. आणि तिथून चरित्र श्रवण करत करत पुढचे भक्त प्रल्हाद, नंतर पुन्हा दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे, रोहिदासा संगे रोहिदास महाराजांचं चरित्र पाहिलं. आणि रोहिदासांच्या नंतर कबीराचे मागे शेलेविनी कबीर महाराजांचं चरित्र पाहिलं. आणि कबीर महाराजांच्या नंतर सज्जन कसाया विकू लागे मांस, सज्जन कसाई समाजामध्ये त्या ठिकाणी ते मांस विक्रीचा धंदा करत होते. सगळं चरित्र पाहून आलेलो आहे आपण. नंतर पुन्हा सज्जन कसाईंच्या नंतर माळ्या सावत्यास खुरपू लागे. कोण माळी, कुठले राहणारे माळी, पहिले तुम्ही कुठं राहत होते माळी, मी सगळं सांगून आलेलो आहे. तुम्ही पहिले पूर्वज होते औशाचे, औसा नावाचं गाव, आणि त्या औशाचे तुम्ही पहिले राहणारे होते. आणि मग नंतर माळ्यामध्ये किती प्रकार झाले हे सगळे प्रकार मी तुम्हाला सांगून आलो. तुमची वंशावळी सांगितली पहिल्यापासून, तुमचे पूर्वज कोण होते, पहिले मूळ पुरुष कोण होते. मी तिथून सावता महाराजांचं चरित्र सांगत सांगत पुढे आलो होतो तो शेवटपर्यंत.
आता सध्या सावता महाराजांची कितवे पुरुष चालू आहे? आता सध्याला 17वी वंश चालू आहे सावता महाराजांची. तिथं मंदिरामध्ये पुजारी म्हणून त्या ठिकाणी ते 17वी वंशात एकेकाचं चरित्र आपण सांगत तिथपर्यंत आलेले. नंतर पुन्हा नरहरी महाराजांचंही चरित्र पाहिलं. नरहरी महाराजांचं चरित्र पाहत असताना नरहरी सोनारा घडू पुंकू लागे, चोख्या मेळा संगे ढोरे ओढी, चोखोबारायांना कसे ढोरं ओढू लागले त्यांचंही चरित्र पाहून आलो. नंतर पुन्हा पुढं नामयाची जनी जनाबाई, नामदेवांची त्या ठिकाणी असणारी जनी ही दासी जनाबाईचंही चरित्र पाहून आलो होतो. नंतर पुन्हा नामयाची जनी सविवेची शनी, धर्मागरी पाणी वाहे झाडी. धर्मराज युधिष्ठिर महाराज आणि युधिष्ठिर महाराजांच्या घरी देव पाणी वाहत होते आणि अजून झाडू मारत होते. धर्माघरी पाणी वाहे आणि धर्माघरी देव झाडी, देव झाडलोट करत होते धर्मराजांच्या घरी. त्यांचंही चरित्र पाहून आलो. आणि इथपर्यंत आपले 2 वर्षाची कथा आलेली. इथपर्यंत आपले 10 भक्त जवळपास झालेले. आता इथून पुढे आपण 11 आणि 12 असे 2 भक्तांचं चरित्र पाहणार आहे. पण एवढ्या लवकर नाही सुरुवात करणार मी, आजच्या दिवस तर नाही. आज मला अजून प्रस्तावना बघायची. एवढ्या ताबडतोब विकेटी पडू द्यायच्या नसतात. जिथं टिकून खेळावं लागतं तिथं फार रन नाही निघले तरी चालतं, पण टिकून खेळावं लागतं. मग हे अजून तुम्हाला मी एक माहिती असावं म्हणून सांगतो. या वर्षाला दत्तात्रय भगवंताने जर आपल्यावर कृपा केली तर आपल्याला जास्त संत बघायचे नाही, जास्त भक्तांचं चरित्र पाहायचं नाही. झालं तर 2च भक्त पाहू आपण या वर्षाला. 7 दिवसामध्ये 2च चरित्र पाहू आपण, कारण विस्तारानं ऐकायला मिळेल ना. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काही ठिकाणी कीर्तनामध्ये घाईघाईने सांगावं लागतं. घाईघाईने का सांगावं लागतं? 2 तास कीर्तन झालं की चालले लोक आपापल्या घरी. जसे लोक आपापल्या घरी तसे महाराजही आपापल्या घरी. इथं असं आहे, मलाही कुठं जायचं नाही आणि तुम्ही तर पळशी जोडतच नाही, त्यामुळं तो काही विषयच नाही. म्हणून झालं तर हे 2 संत पाहू. त्यातून एक आहे नामदेव महाराज आणि दुसरे ज्ञानोबा राय. नाम्या सवे जेवी नवे संकोचित. कोण नामदेव महाराज? ज्यांच्याबरोबर देव जेवत होते. कसे जेवत होते? कुठले ते राहणारे नामदेव महाराज? त्यांचं मूळ गाव कोणतं होतं? हे नामदेव महाराज पंढरपूरचे नाही. पंढरपूरला समाधी नामदेव महाराजांची, पण मग अगोदरची ते कोणत्या गावचे होते? त्यांची कितवी परंपरा आहे, कितवी पिढी आहे, त्यांचे मूळ पुरुष कोण आहे, त्यांचं सगळ्यांचं चरित्र आपल्याला बघायचंय. त्यानंतर पुन्हा ज्ञानोबारायांचं चरित्र पाहायचंय आपल्याला. नाम्या सवे जेवी नवे संकोचित, ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबारायांची भिंत ओढली देवानं स्वतः. तर कोण ज्ञानोबाराय? त्यांची काय परंपरा आहे? त्यांचे आजोबा पंजोबा पूर्वज कोण होऊन गेले? या सगळ्या वंशाचं आपल्याला चिंतन करायचंय. पण अगोदर आपल्याला अजून पहिल्या चरणात यावं लागेल, कारण मूळ ध्रुपदे आपलं ते तिथपर्यंत आपल्याला जायचंय. चला अगोदर थोडी प्रस्तावना करूया. या मृत्यूलोकाचा जर आपण विचार केला, हे मृत्यूलोक आहे आणि या मृत्यूलोकामध्ये मानव जन्म मिळणं फार कठीण सांगितलं शास्त्रामध्ये. कारण जगद्गुरु शंकराचार्यांनी काही ग्रंथ लिहिले. त्यात विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ आहे आचार्यांचा. आचार्य बोलले 3 गोष्टी दुर्लभ आहे या जगामध्ये. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. यामध्ये मनुष्यत्वम, मानव देह मिळणं फारच कठीण सांगितलं जगद्गुरु शंकराचार्यांनी. म्हणजे या देहाचं असे, हे मानव देह मिळणं एवढं सोपं नाही. माणसाला काही गोष्टी पुन्हा पुन्हा भेटतील, पण एकदा का नरदेह गेला, मानव शरीर गेलं, कायमचंच गेलं, ते पुन्हा मिळत नसतं. तुम्ही विचार करा, कुठे आहे आपले आजोबा पंजोबा? कधी रामराम घालायला आले का आपल्याला? आणि बरं ते रामराम घालायला घरात येत नाही, तुम्ही थांबले नसते घरात. अवघड आहे ते. गेले गेले अजामेला पंजामेला, अजामेला पंजामेला, अजामेला पंजामेला, अजामेला
मेला बाप मसना गेला हो बाप मसना गेला मसना गेला ओ बाप मसना गेला देखत देखत नातू पंतु तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतु तोही तैसा झाला उठा उठा जागा पाटे भय आले मोठे उठा उठा जागा पाटे भय आले मोठे ज्ञानोबारायांचा अभंग आहे आणि माऊली बोलली आतापर्यंत आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंटू तोही तैसा झाला. बाबांनो आतापर्यंत कित्येक आले मृत्यू लोकांमध्ये आणि कित्येक गेले त्यांची गणना नाही. किती गेले कोण कॅल्क्युलेटर लावून आपल्याला हिसाब सांगू शकतो? कोणी सांगू शकत नाही. तुकोबाराय बोलले कित्येक आले कित्येक गेले येणं जाणं हे तर चालूच आहे पण हे कसे येतात कसे मिळतात तर उदाहरण दिलेलं आहे. मिळती काष्टे लोटता पूर आदरे दूर होते खल्लाळी. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात जसं पाऊस पडल्याच्या नंतर धोधो 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 नदीला पूर येतो आणि पूर आल्याच्या नंतर मोठमोठाली झाडं पडतात खोडं पडतात आणि ते खोडं काही काही वाळलेले लाकडं पुराच्या ओघामध्ये पाण्यात येतात. पाण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 नद्यांचा संगम होतो आणि मग सगळी लाकडे एकत्रित येतात. मिळती काष्टे काष्ट म्हणजे लाकूड मिळती आणि मिळाल्याच्या नंतर काही काही लाकडं किनाऱ्याला लागतात काही काही पुढं वाहून जातात. तुकोबाराय बोलले येणंही चालू आहे आणि जाणंही चालू आहे लाकडांचं. माणसांचं हे असंच आहे येणंही चालू आहे पूरच आहे जन्माचा. बर जन्मालाच लोक येतात असंच नाही जेवढे जन्माला येतात तेवढे हा पूरच आहे हा लोंडाच आहे. हा बरं तुम्ही विचार करा नुसतं लोक आलेच असते गेले नसते तर ट्रॉफिक जाम झाली असते. आई पळशीमध्ये पोलीस उभे करावे लागले असते चौकात तुम्हाला रुक जाओ इधर की साईड जाणे दो असं झालं असतं यदा कदाचित. पण तसं देव होऊ देत नाही. देवाचं संतुलन आहे. तुम्ही विचार करा आज किती जन्माला आले असतील? भरपूर. किती मेले आज? भरपूर मेले बाबा. 9 भी मर गए 10 भी मर गए 67 9 भी मर गए 10 भी मर गए 67 हो 9 भी मर गए 10 भी मर गए 67 9 भी मर गए 10 भी मर गए 67 33 कोटि देवता मर गए पड़े काल के प्यासी 33 कोटि देवता मर गए काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल की फांसी 33 कोटि देवता मर गए काल के फांसी. जमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जमका अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. कबीर महाराज सांगतात कोण कोण गेले बाबांनो? 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. जपी तपी संन्याशी मर गए. कारण त्याचं कारण आहे पहा जपी तपी ज्यांना ज्यांना नरदेह मिळाला हा सोडावाच लागतो भले तो देव असेल पण देह सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. हे सोडावंच लागतं प्रत्येकाला त्या ठिकाणी हे टाकावंच लागतं. चला पुढे इथपर्यंत आपलं चिंतन आलं.
मग हा नरदेह जर जाणारच आहे बाबांनो, मग याने काय करावं? काहीतरी जाता जाता केलं पाहिजे ना माणसानं. तर काय करावं तर श्रुती माता सांगते तुम्हा आम्हाला. आत्मा वारे द्रष्टव्याः श्रोतव्याः निदिदासव्याः मंतव्याः. त्या देवाला द्रष्टव्या पहा बरं का संत. श्रुती माता त्याने पाठ केलं होतं तेवढं. श्रोतव्याः त्याचं त्या ठिकाणी ध्यान करा. द्रष्टव्या त्याला पहा. श्रुती मातेचं वचन आहे. देवदर्शन करून घ्या. याच जन्माने जर शक्य होत असेल तर माणसानं त्या ठिकाणी हे का करू नये? जाता जाता ही शिदोरी बरोबर असावी माणसाच्या. मी एकच सांगेल, परलोकामध्ये गेल्यानंतर करा हरिभक्ती, परलोकी कामा सोडविल यमापासून या. तिथपर्यंत जायचंच आहे आपल्याला, तर हरिभक्ती करा. कारण हीच हरिभक्ती यमापासून माणसाला सोडवणार आहे. म्हणून चिंतन करा, देवदर्शन करा. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. एकदा तरी त्या ठिकाणी डोळ्यानं देवाला पाहावं, भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन व्हावं, हा ध्येय मनात ठेवा. नाही या जन्मात झाला देवदर्शन नाही झालं समजा, करत राहा साधना, करत राहा साधना. साधना करता करता देह पडला तर पुढच्या जन्मात असं होतं, तिथून पुढं ते चिंतन आपलं चालू होत असतं. बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं, अरे बापरे पोरग काय लहान आहे पण काय पाठपाठांतर करतं. या जन्माचं नाही ते, मागच्या जन्मात त्याने केलं पण तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, त्याचा देह तेवढ्यावरच अपूर्ण पडला. पण पुढच्या जन्मामध्ये त्याला तिथून पुढं त्याची साधना चालू होती. आणि याला जर तुम्हाला जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर आता याच वर्षाला आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका विद्यार्थ्यांनी, त्याचं नाव आहे सोहम, सोहम नावाचा विद्यार्थी, आणि तो विद्यार्थी शाळेमध्ये चौथीत सोहम नावाचा विद्यार्थी, आणि चौथीच्या मुलाने पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली, पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. त्याचा सत्कार झाला आमच्या गुरुनाम गुरु असणारी आमची मारुती बाबा कुरेकर बाबांच्या, मारुती बाबांच्या हाताने त्याचा सत्कार झाला. पंढरपूरला नेलं, चातुर्मा चालू होतं, देगलूरकर महाराजांच्या हाताने त्याचा सत्कार झाला. ज्ञानेश्वरी पाठ, चौथीचं पोरग. आपल्याकडे चौथीचे पोरं काय करतात मला इथून सांगायचं नाही ते, पण काय कमाल, काय आश्चर्य. चौथीच्या मुलानं ज्ञानेश्वरी पाठ केली. आपला हरिपाठ मागं पुढं होतो बंडू महाराज. किती परिस्थिती अवघड आहे. मी करू काय, मला नाविलाज आहे. कारण तुमचं नाव नाही घेतलं तर इथं कथेला रस येत नाही. काय सांगावं, मागं मी कीर्तनाला आलो, तुमच्याच गावातलं एक व्यक्ती म्हणत, आज थोडं कीर्तन हलकत झालं म्हणे तुमचं. म्हटलं कसं, तुम्ही आपल्या बंड्याचं नावच घेतलं नाही. बर काय असं, किती जबाबदारी गावची त्यांच्यावर, फार मोठी जबाबदारी उलटी केली. सगळंच पाहावं लागतं त्यांना, पार आरक्षणापासून जबाबदारी त्यांच्यावर फेकलेली. मग मी स्टेटस का पाहत नाही त्यांचे, सोडतच नाही म्हणतो आता मी. एकदम खवळून जातो तो. मी सांगत असतो, माऊली तुम्ही थोडी शांतता घ्या, आपली परिस्थिती अवघड आहे, जरा शांतता घ्या तुम्ही. असं आवरून मी धरलेलं आहे. त्यामुळं हे व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला सांगतो, सप्ताहाचं नियोजन जेव्हा झालं, पहिला फोन मला त्यांचा येत असतो. मी येतो म्हणजे उगाच येत, हे सोपं थोडं आहे. सगळं नियोजन गुप्त रूपानं त्यांचं चालू असतं. गुह्य गोष्टी काही पडद्याच्या पाठीमागं बैठकी होतात त्यांच्या. चला भले खोलीत जाऊन अन्न का होईना, असं त्या ठिकाणी नेतृत्व, असं गोड नियोजन. चला अशा पद्धतीने सगळ्यांचं नियोजन आहे. मी सांगत होतो, 4 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. आजही त्या ठिकाणी त्या मुलाला आपण जाऊन भेटू शकता आळंदीमध्ये. 4 वर्षात विचारला आईला, आई या तुमच्या लेकरांनी 4 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली, हे कसं शक्य झालं? तर तेव्हा आईनं उत्तर दिलं, म्हणे या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ झाली, याला कसं शक्य झालं? याला उत्तर एकच कारण त्या माऊलीनं दिलं, पोराच्या आईनं. म्हणे हा जेव्हा गर्भात होता का नाही, तर मी ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली, हा गर्भात असताना.
गर्भात होता मुलगा तेव्हा 108 पारायण केले त्या गर्भवती माऊलीनी, आणि त्याचा परिणाम मुलाचा जन्म झाला. चौथीच्या पोराला काय कळतो, आणि चौथीत गेलेला मुलगा जवळपास तेवढ्या त्या 2-4 वर्षामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. म्हणून असं म्हणतात ना, गर्भवती माऊलीने ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, त्याने त्या ठिकाणी तिने कथा श्रवण केली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, हातातला रिमोट सोडला पाहिजे तिनं, असं त्या ठिकाणी आहे. अशी मुलं जर जन्माला यावे असं वाटत असेल, जिवंत उदाहरणे आळंदीतलं की ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली, म्हणून पारायण करा. आता आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे पहा, 2 अध्याय झालेले, फक्त 2 अध्याय झालेले. म्हणून आता उद्या बरोबर मला वाटतं किती वाजेला पारायण चालू होतं आपलं, 6 वाजेला ज्ञानेश्वरीचं पारायण होतं पहा चालू. आपण घरामध्ये व्यस्ततेमध्ये वर्षभर ज्ञानेश्वरी वाचणं होते ना होते, पण या माध्यमातून का होईना आपल्याला ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान घडावं, आपल्याला पारायण घडावं, म्हणून ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. बरेच मंडळी पारायणाला बसलेले, पण काहींना पहिला दिवस होता माहिती नव्हतं, म्हणून जे राहिलेले त्यांनाही सांगा, आणि तुम्ही जे राहिलेले असतील त्यांनीही पारायणाला बसा. उद्या बरोबर 6 वाजेला पारायणाला प्रारंभ होणार आहे. त्याचं कारण पुढं पुन्हा विद्यार्थ्यांची शाळा असते. 9:30 वाजेला तर विद्यार्थ्यांना सुट्टी होऊन जाते पारायणाला, कारण पुढं शाळा वगैरे नियोजन असतं. त्यामुळं त्या ठिकाणी 9:30 पर्यंत पारायण, आणि मुलं गेले तरी जास्त लांबलं तर मग आपलं चालू राहणार आहे. म्हणून पारायणाला कोणी विमुख होऊ नका, ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. जेवढा वेळ मिळेल शक्यतो पूर्ण पारायणच करून घ्या, आणि नाही पारायण झालं तर त्या ठिकाणी कमीत कमी 4 अध्याय 5 अध्याय आपल्याकडून होईल तेवढं ज्ञानेश्वरी पारायण माणसानं केलं पाहिजे. राहिले आपले 6 दिवस, आणि 6 दिवसामध्ये जेवढा वेळ मिळेल ज्ञानेश्वरी पारायणा करता द्या. काही असे साधक आहे आळंदीमध्ये की एका दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. ती एका दिवसात सकाळी 7ला बसले, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर ज्ञानेश्वरी ठेवून देतात. काय आश्चर्य असेल, एका दिवसात पारायण ज्ञानेश्वरीचं. पण त्याला बैठकही तेवढीच लागते बरं, आपल्याला शक्य नाही ते. आपण 2 तास कथेत कीर्तनात बसलो की 30-35 आसनं बदलून टाकतो बसल्या बसल्या. आपल्याला शक्य नाही राजू महाराज ते. पण मग आहे असे काही साधक आजान वृक्षाच्या झाडाखाली बसून एका दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आपल्याला नाही एका दिवसामध्ये शक्य, आपण 7 दिवस त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. चला पुढे आपण त्या ठिकाणी हा मानव देह तुम्हा मला प्राप्त झाला, मग या देहाने काय करा, त्या भगवंताचं चिंतन करा, भजन करा. पण महाराज का हो भजन घरी होतं, घरी का होत नाही बाबांनो? तुम्ही आतापर्यंतची उदाहरणं पहा. बऱ्याच संतांचं चरित्र जर आपण पाहिलं, उलट घरादाराचा त्याग करून ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात, बाबांनो तुम्ही नका जाऊ वनामध्ये, नलगती सायास जावे वनांतरा, नका वनांतरात जाऊ नका, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही घरातच थांबा. हे ज्यांचं लग्न झालेलं ते तर सांगतीलच, पण ज्यांनी लग्नच केलं नाही ते ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, तुम्ही घरी ना, तुम्ही संसारिक आहे ना, असू द्या. असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेग करी, असोनी संसारी जीवे वेग करी. वेद शास्त्र उभारी बाह्या सदा, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा, हरिमुख गाता हरप हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना, हरिमुख मना. माऊली बोलली, बाबांनो
संसारात असो नी संसारी. तुम्ही संसारात प्रपंचामध्ये घरादारामध्ये, पण घरादारामध्ये राहून सुद्धा भगवंताचं भजन आपल्याकडून घडू शकतं. कसं शक्य आहे महाराज? एखादं उदाहरण देता येईल तुम्हाला? एक नाही, पुरावे अनंत आहे आपल्याकडे, पण तरी सुद्धा चालता चालता एक दृष्टांत सांगतो, एक उदाहरण देतो आणि पुढे चालतो. पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर नावाचं एक गाव आहे आणि केंदूरचे राहणारे कानोपाठक होऊन गेले. त्या कानोपाठकांचं चरित्र असं सांगितलं जातं, केंदूरचे राहणारे होते ते एकदम त्यांचं घरच्या घरी भगवंताचं भजन करावं, मुलं बाळ पती पत्नी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन, भगवंताची भक्ती त्यांनी करावी, असं बोलता 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 खूप काळ त्यांचं घरातच चिंतनात चाललं. घरच्या घरी त्या ठिकाणी भगवंताचं भजन करावं, डोळे लावून देवाचं ध्यान करावं. जसं काही काही लोक कथेत डोळे लावतात ना, असं डोळे लावून त्यांचं ध्यान चालायचं. आणि मग ध्यान करता 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 त्यांची साधना वाढली, त्यांची कीर्ती पसरली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. त्यांचं म्हणजे असं वर्णन चौ बाजूनं चालू झालं. वा 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 कानोबा वा, काय भजन करतात, काय चिंतन करतात. आणि नेमकं काशीपर्यंत त्यांची बातमी पोहोचली. काशीहून एक विद्वान महात्मा महाराष्ट्रात आलेला होता. त्यांनी विचारलं, यहाँ पर कानोपाठक कोण राहते हे? मग त्यांनी सांगितलं, केंदूर नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये, आणि त्या केंदूरला कानोपाठक नावाचे एक संत राहतात म्हणे. मुझे एक बार उनका दर्शन करना है. असं म्हणून ते काशीचे विद्वान महात्मा त्या केंदूरला आले. आल्यानंतर जवळपास गावामध्ये लोकांना विचारून घेतलं, यहाँ पर कोई भगवत भक्त पाठक महाराज रहते हैं? बोले हाँ है इस गाव में, मुझे एक बार उनका दर्शन करना है. आणि मग कानोपाठकांच्या दर्शनाकरता विद्वान काशीतले एक ब्राह्मण देवता निघाले. पाहता 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 विचारलं तर ते पुढचं घर कानोपाठकांचंही म्हणे. ते आले, विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी आल्याबरोबर कानोपाठक, काय करताय, कसं ध्यान करताय पाहावं तरी आपण, म्हणून घरात गेले काशीचे विद्वान ब्राह्मण. आणि घरामध्ये पाय ठेवता बरोबर पाहिलं तर घरात काय करत होते कानोपाठक? तर पोरांना, लहान लहान पोरांना खेळवत होती. लहान लहान मुलांना मांडीवर घेऊन काही मुलं बसलेले आणि त्यांना त्या ठिकाणी खेळवत होते. खेळवत असताना नेमकं या काशीच्या व्यक्तीनं पाहिलं आणि त्यांनी डोक्याला हात लावला. अरे राम 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 राम, एवढ्या लांब आलो ज्यांच्या दर्शना करता, इथं येऊन पाहिलं तर काय करताय कानोपाठक? तर पोरांना खेळवताय. डोक्याला हात लावला आणि तसंच मागच्या पावलानं मागे फिरले. कानोपाठकांनी विचारलं, बाबाजी आप इतनी दूर से आए हो, अंदर आओ. नाही नाही, काही गरज घेणं देणं नाही म्हणे. अरे एवढ्या लांब तुमच्या दर्शना करता आलो, असं वाटलं व्यासपीठावर बसलेले असतील, आसनावर बसलेले असतील, पुढे देवाची मूर्ती असेल, ध्यान करत असतील. यातून तर काहीच तुमच्याकडे गुण एकही नाही, आणि करता काय तर पोरं खेळवता. कानोपाठक बोलले, म्हणजे तुम्हाला माझ्या मुलांची अडचण आहे का? ते लहान लहान पोरं कानोपाठकांचे, त्यांनी धरले पोरं ते, आणि पावसाळ्याची दिवस विहीर भरलेली होती शेजारीच एक पाण्यानं. ते लहान लहान पोरं स्वतःचे त्यांनी उचलले, आणि जसे पोरं उचलले स्वतःचे पोरग घेतलं की विहिरीत फेकून द्यावं, मुलगा उचलला की विहिरीत फेकून द्यावं. घरातले मुलं जेवढे होते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी कानोपाठकांनी विहिरीत फेकून दिली. आणि विहिरीत फेकल्याच्या नंतर मग सांगितलं, या ना घरामध्ये आता नाश्ता करू, आपण जेवण करू. मग तो पुन्हा चिड आली त्या विद्वान ब्राह्मणाला काशीच्या. तो बोलला, अरे आता का तुझ्या घरचं चालतं म्हणे मला खायला? सुतक पडलं तुम्हाला, पोरं मारले तुम्ही स्वतःचे. अरे असे कुठं संत असतात का? आणि तुमच्या घरचं मी जेवण तरी करू का? अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तुमच्या घरचं मी जेवणार नाही, तुम्हाला सुतक आहे म्हणे. का सुतक आहे? पोरं मेले विहिरीमध्ये, तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही सगळे पोरं फेकलेले, सगळे पोरं मेलेले, तुम्हाला सुतक आहे म्हणून मी जेवण करणार नाही. कानोपाठक कसे म्हणत, महाराज मला सुतक आहे, माझे मुलं मेलेले, म्हणून तुम्ही जेवण करत नाही का? मी एक काम करतो, त्यांना पुन्हा बोलून घेतो. कोणाला? पोरांना जे पाण्यात गेलेले न डुबलेले ना खाली, मी त्यांना पुन्हा बोलून घेतो. असं म्हणताच आवाज दिला, ए विठ्ठला, अरे ये बाहेर, ए श्याम, अरे ये बाहेर, ए पांडुरंगा, अरे ये बाहेर. असं मुलांचं नाव ठेवलेलं होतं. आणि पोरांना आवाज देता बरोबर जणू काय घरातून पोरग बाहेर यावं एक एक उठून, तसं पाण्यात बुडलेली विहिरीमध्ये त्या ठिकाणी एक एक मेलेला मुलगा पटपट पटपट ज्याचं नाव घेतलं तो यायचा, ज्याचं नाव घेतलं तो बाहेर यायचा.
आणि पटपट पटपट एक 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 पोरं त्या विहिरीतून बाहेर यायला लागले. आणि मग त्या ठिकाणी ते मुलं घरात येऊन बसले आणि त्या काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी पाहिलं की अरे बापरे, माझा गैरसमज होता. मी यांना पाहत असताना पहिले अशा दृष्टीनं पाहिलं की हे पोरं खेळत आहे. बरं, पोरं विहिरीत मारून टाकले, स्वतः फेकलेही आणि काढले सुद्धा. असा व्यक्ती हा साधारण नसल. मग विचारलं त्यांनी, तुम्ही काय करता? म्हणे मी काही नाही, घरातल्या घरातच भक्ती करतो. मी हिमालयात जात नाही, मी कोण्या गुफेमध्ये जाऊन भगवंताचं ध्यानपूजन करत नाही. आपलं घरच्या घरी परमार्थ आहे. आणि अजून सांगू तुम्हाला, घरच्या घरी केलेला परमार्थ निश्चितच देवाला आवडणारा होईल. एखाद्या वेळेला तुम्ही सगळं त्याग कराल, कुठंतरी एखाद्या उंच डोंगरावर शिखरावर हिमालयात जाऊन बसाल बाबांनो, पण नाही, तिथंही भजन घडलंच असं नाही. पण घरातल्या घरामध्ये त्या ठिकाणी माणसानं हे केलेलं तर निश्चितच देवाला त्या ठिकाणी आवडलं. एखाद्या शेतकऱ्याने समजा तो शेताचं स्वतःचं काम करतोय आणि भगवंताचं भजन करतोय. ज्या माणसावर जी जबाबदारी आलेली ते जर ते काम तो प्रामाणिक करत असेल तर ज्ञानोबाराय बोलले ते काम सुद्धा पूजा आहे. स्वकर्म कुसुमांची या वीरा, माऊलींची एक ओवी आहे. त्या ठिकाणी आपल्या वाट्यावर आलेलं कर्म करणं ते सुद्धा त्या ठिकाणी पूजाच सांगितली, ती सुद्धा भक्तीच सांगितली. आणि आपण त्या ठिकाणी घरामध्ये राहत असताना ही भक्ती का करू? स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृ वचन सेवापती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. घरातल्या घरात कशी पूजा होती याकरता गोड पुरावा दिला महाराजांनी. हेची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा आहे. म्हणे कोणती? घरातलीच. म्हणे कोणती घरातली, कशी? तर फार गोड त्या ठिकाणी एक एक दृष्टांत दिली. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. काय काय करा, स्वामीची घरामध्ये त्या ठिकाणी पूजा करणं हीची विष्णूची महापूजा. शिष्यानं गुरुचं पूजन करणं, गुरुचं त्या ठिकाणी आदर करणं हीची विष्णूची महापूजा. पत्नी असेल तर पती हाच परमेश्वर आहे असं समजून त्या ठिकाणी सेवा करणं हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा स्वामी काज गुरुभक्ती. पितृवचन, मुलांनी त्या ठिकाणी आपल्या वडिलाचं वचन मोडायचं नाही, हेची विष्णूची महापूजा, हीच त्या ठिकाणी महापूजा आहे. अनुभव नाही तुझा, इतर त्या ठिकाणी दुसरी पूजा नाही बाबांनो, हीच तुम्ही पूजा करा, हीच भक्ती करा. म्हणून घरात सुद्धा माणसाला भक्ती घडू शकते, घरात सुद्धा चिंतन होऊ शकतं. पण कोणीतरी विचारलं का हो महाराज, आम्ही देवाची भक्ती करू, देवाचं घरात भजन करू, पण तो देव आमच्याकडं बघल का, आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्यावर कृपादृष्टी करेल का? तर तुकोबाराय सांगतात बाबांनो, त्या देवाचं असं काम आहे, तो सगळ्यांकडे पाहतो आणि पाहत असताना तो भक्ताचं उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही, फक्त घरातला भाव आणि भक्ती पाहतो, दुसरं तो जाणत नाही. उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच
काही नेने भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत उच्च नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उच्च 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 नीच काही नेने भगवंत उंच 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 नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती ते कोणिया तिष्ठे भाव भक्ती ते कोणिया तिष्ठे भाव भक्ती ते कोणिया उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही नेने भगवंत उंच नीच काही उंच नीच काही नेने भगवंत ज्या भगवंताची आपण भक्ती करतो त्या देवाचा स्वभाव असा आहे, तो भक्ताकडे पाहत असताना सारख्या दृष्टीनं पाहतो सगळ्यांकडे. उंचपणा देव पाहत नाही, नीचपणा देव जाणत नाही. उंच नीच काही नेने भगवंत, तो भगवान परमात्मा नेने, उंचपणा नेने, नीचपणा नेने. उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही. देव फक्त काय पाहतो तर तुकोबाराय सांगतात, भाव भक्ती, भाव पाहतो, भक्ती पाहतो. आणि ज्या घरामध्ये भाव आहे, ज्या घरामध्ये भक्ती, त्या घरामध्ये तिष्ठे, स्था तिष्ठती धातू आहे. देव त्याच घरात राहतो ज्या घरामध्ये भाव आहे. तुकोबाराय बोलले काय करावं, आजकाल हा भाव जरा कमीच होत चालला. जसं कापसाचे भाव कमी होत चालली, असा भाव बुडाला काय करू. तुकोबारायनी खंत व्यक्त केली, मी काय करू. अहो भावच राहिला नाही. भाव म्हणजे अंतकरणातला, बरं व्यवहारातला घेऊ नका. भाव बुडाला काय करू. तुकोबाराय सांगतात काय करावं. लोकांचा भावच बुडत चालला आजकाल. लोकांची श्रद्धाच उडत चालली. लोकांचं त्या ठिकाणी श्रद्धा, विश्वास कमी होत चालला दिवसेंदिवस. मला एकानं विचारलं, श्रद्धा कुठं ठेवा, विश्वास तरी कुठं ठेवा माणसानं. मी डोळे दाखवून सांगत असतो, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर गाथा ज्ञानेश्वरीवर ठेवा. बस उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा. ज्ञानोबारांची रोज ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. गाथ्यावर विश्वास टाका. आणि टाकायचंच असेल विश्वास तर पुन्हा संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेचे माझे हित करीती सकळ. तेचे माझे हित करीती सकळ. तुको
तुकोबाराय सांगतात, विश्वास ठेवायचा असेल तर संताची पायी, संतांच्या पायावर विश्वास ठेवा. कारण परमार्थाला निघाले तर पहिले विश्वास तर पाहिजे. जसं ध्रुव बाळाचा विश्वास होता, भक्त प्रल्हादाचा विश्वास होता, शबरी मैयाचा विश्वास होता. गुरूंनी सांगितलं होतं देव भेट देणार एक दिवस तुला. विश्वास ठेवला तर देवाला भेट द्यावीच लागली. आणि विश्वासच ठेवला नाही, लांबचा विषय देव भेटणं. तुकोबाराय बोलले, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाही मागील ते वास. तुकोबाराय सांगतात, निघाले तर पहिले भांडवल हे जमा करा विश्वासाचं. विश्वास लागतं, विश्वास भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि तुकोबाराय सांगतात, देव भावस्त पाहतो. कारण देव भुकेला कशाचा आहे, इतर गोष्टीचा नाहीच. तुम्ही देवाला रोज काय काय नैवेद्य दाखवता, काय काय देवाला खाऊ घालता, महत्व त्याला नाही, महत्व याला आहे तुमच्या मनामध्ये भाव किती, मनामध्ये श्रद्धा किती, प्रेम किती. आणि श्रद्धा असेल, भाव असेल तर देव लवकर जवळ येतो. या गवळणींच्या जवळ काय होतं बरं, हे गोपाळ काही शिकलेले थोडे होते. हा, फक्त देवाबरोबर बोलावं, चालावं, देवावर प्रेम करावं, एवढं प्रेम करावं की त्यांना एक दिवस जर देव दिसला नाही गवळणींना तर एक युग गेल्यासारखं वाटायचं. एक दिवस जर देव दर्शन नाही झालं डोळ्याला तर गवळणींना असं वाटायचं कित्येक युग निघून गेले. त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम, जयति तेकं जमना व्रजः, श्रयत इंदिरा शश्वदत्रहि, दयित दृश्यता दीक्षुतावका, त्वयि धृतासव स्वां विचिल्वते. शुकाचार्य महाराज सांगतात, या गवळणींचा भाव असा होता देवाविषयी, एक दिवस जर देव नाही दिसले डोळ्याला तर त्रुटीर युगायते, अनंत युग निघून गेले असं गवळणींना त्या ठिकाणी वाटायचं. हा गवळणींचा भाव होता मनामध्ये. भले देव भेटल्यानंतर देवाला शिव्या देत होत्या तोंडावर गवळणी, आणि यांनी देवाला शिव्या दिल्या गवळणींनी की देव मस्त असायचा. देव उलट सांगत होता अजून देत जा. काय शिव्या देणं चांगलं आहे का, पण करता काय. तुकोबाराय बोलले, प्रमाण आहे का, हसतसे शिव्या देता त्या गवळणी, मरता जपध्यानी न बोले तो, मरता जपध्यानी न बोले तो. तुकोबाराय बोलले, हसत असे शिव्या देता त्या गवळणी. गवळणी देवाला शिव्या देत होत्या आणि देव काय करत होता, हसत असे. गवळणी शिव्या देत होता ना, खिळखिळ खिळखिळ हसत असे. किती आनंद आहे त्यात सुद्धा. कारण देव बोलले, यांनी माझ्या बरोबर भांडण करावं, यांनी माझ्यावर प्रेम करावं, म्हणून मी नवस करतो. नवा नवसाची झालो तुम्हा शिवानीची. देव नवस करत होता गवळणींनी शिव्या द्याव्या म्हणून. काय आश्चर्य जगातले, गवळणी शिव्या द्याव्या म्हणून देवानं नवस करावं. आपल्याला कोणी नुसतं बोललं तर किती वाईट वाटतं, पण देव जगाचा मालक म्हणतो मला त्या गवळणी शिव्या दिल्या सुद्धा आवडतं. पहा काय कमाल आहे देवाची सुद्धा. त्या शिव्या देत होत्या तरी सुद्धा त्यांचं घर सोडून देव कधी राहिले नाही. आणि आपण रोज महापूजा करतो, कधी आपल्याकडं डोळे, आपण किती लाईन लांबून लावावं दर्शनाला पंढरपूरला. 12-12 घंटे
15-15 तास दर्शनाला लागून जातात. बरं झालं आणली लाईट तुम्ही. तसं लाईट गेल्याचे फायदेही भरपूर आहे. कळालं तुम्हाला? मला काय काय फायदे सांगायचे. जाऊ द्या, कुत्रही आलं बरं झालं कथेत. म्हणजे उद्या कोणी असं म्हणूनही कथा चालू झाली कुत्रही नव्हतं, ती आजरी लागून गेली. चला, गवळणी तुकोबाराय बोलले, शिव्या देत असेन देव हसत असे. पण त्याही शिव्या होत्या त्या प्रेमातून होत्या, त्या भावनेतून होत्या. अहो जनाबाईचं तर एवढंच नाही, काय काय शिव्या दिल्या जनाबाईनं. अरे मेल्या, मूळ मायेच्या करंट्या, तुझी रांड रंडकी झाली. या जनाबाईचे शब्द आहे बरे. जनाबाईचा अभंग पाहून घ्या. शिव्या दिलेल्या देवाला, देवाबरोबर भांडण झालं तर काय काय बोलल्या जनाबाई देवाला, आपण ऐकूही शकत नाही. पण देवाला एवढं गोड वाटायचं. ती माझी जनाबाई मला शिव्या देते म्हणजे जणू काय फुलवानं चालू आहे, एवढे देव खुश व्हायचे. पहा देवाची लीला. आणि आपण गेलो की आपल्याकडे डोळे सुद्धा उघडून पाहत नाही. कधी पाहिलं बरं तुम्ही? खरं सांगा. पंढरपूरला गेले आणि डोळे उघडून तुमच्याकडे पाहिलं देवानं? आणि त्या जनाबाई शिव्या देत होत्या आणि त्या जनाबाई बरोबर देवानं त्या ठिकाणी गौऱ्या वेचू लागावे. भाव होता अंतकरणामध्ये, त्या ठिकाणी प्रेम होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबांनो, देव काही पाहत नाही. काही न लगी एक भावाची कारण. देवाला काही लागत नाही हो, फक्त भाव लागतो. मनामध्ये प्रेम पाहिजे. आणि एवढा उदार तो परमात्मा आहे. अंतकरणामध्ये भाव प्रेम असेल तर तो निश्चितच त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये राहतो. घरात राहून त्या ठिकाणी भक्ताचे जे जे कामं असतील ते सगळे कामं परमात्मा करू लागतो. तो आपला मोठेपणा सोडतो. उंच, तुकोबाराय बोलले, तो एवढा उंच आहे, एवढा उंच आहे परमात्मा. आता शिवमहापुराणामध्ये कथा येते, त्या ठिकाणी मूळ तत्व शिवाला मानलेले. देव किती उंच आहे तर देवाचा अंतच कोणाला लागला नाही, तिथं असं वर्णन आलं. म्हणजे एवढे परमात्मा उंच आहे. आणि असे जरी उंच स्वरूपाचे परमात्मा असले पण भक्ता करता देव उंच नाही, भक्ता करता देव मोठा नाहीच आहे. भक्तानं देवाला जसं बनवलं तसा परमात्मा त्या ठिकाणी बनत असतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. जसं देवाला बनवलं तसं देव बनत असतो. एवढंच नाही, भक्ता करता तो एका बायको सुद्धा बनला. एकदा अर्जुना करता मी कथा सांगून आलेली आहे तुम्हाला. अर्जुनाची इच्छा होती वनामध्ये गेल्यानंतर, इथं जर सुभद्रा असती तर किती चांगलं झालं असतं. भक्ताची इच्छा होती पत्नी पाहिजे, तर तेवढ्यात देवच सुभद्रा बनली. आणि देव त्या ठिकाणी पत्नी बनून अर्जुना बरोबर विहार करू लागले. याचं कारणच आहे, भक्तानं जशी देवापुढे इच्छा केली देव तसा त्या ठिकाणी भक्ता करता बनत असतो. म्हणून उंचपणा सोडतो देव, नीचपणा सोडतो. भक्ताच्या बाबतीमध्ये काही पाहत नाही, फक्त तो पाहतो भाव. आणि भावभक्ती बघून त्या घरामध्ये त्या ठिकाणी परमात्मा थांबतो. आणि त्या घरामध्ये देव आला. काय काम करतो महाराज? भक्त जे काम करतो देव सुद्धा तेच काम करू लागतो. असं नाही की नुसतं घरामध्ये भगवान परमात्मा येऊन बसलेला आहे आणि मग काहीच करू लागत नाही, असंही नाही. एवढंच नाही, जे जे भक्ताच्या वाट्यावर काम आलेले ते सगळे काम देव करत असतो. पण का हो महाराज, देव काम करतो, घरात देव आला समजा भक्ताच्या, देव काम करतो पण सांगितल्यानंतर करतो का? न सांगताही काम करतो. काही काहींना सांगावं लागतं. ऐकणाऱ्यांचे काही प्रकार आहे बरं. काही काहींना सांगितल्यानंतर सांगावं लागतं तेव्हा ते करतात, पण करतात. सांगितल्यानंतर का होईना ते करतात. असे काही काही असे महाने डोकं आपटून सांगा तुम्ही त्यांना, ते नाही म्हणत नाही पण करत काहीच नाही. नाही म्हणत नाही ते, मग करतो. असं कसं? केल्याशिवाय ते त्या ठिकाणी किती वेळेला सांगा, ते नाही तर म्हणत नाही पण करत काहीच नाही. आणि काही असे ते ऐकतही नाही आणि करतही नाही. तुमचा गोंधळ तुम्ही घाला, काही घेणं देणं नाही. असे काही असतात. पण असे देवाचं काम न सांगता करी सर्व कामे.
मग कोणासोबत न सांगता काम करू लागले तर त्याच्या संगे हरी खुरपू लागे. स्वतः देव त्या ठिकाणी सावता महाराजांबरोबर खुरपू लागले. आता खरं सांगा, सावता महाराजांनी निमंत्रण दिलं होतं का देवाला या खुरपायला? चोखोबारायांनी निमंत्रण दिलं होतं का की आमच्या गावामध्ये एक खूप मोठं जनावर मेलेले ते ओढायचंय, देवा या मदतीला? देवाला सांगायचं काम नाही. देवाला सगळं कळतं. सगळं त्या ठिकाणी भक्ताचं काम परमात्मा त्या ठिकाणी करत असतो आणि न सांगता त्या ठिकाणी करत असतो. कोणीतरी विचारलं, देवाला लाज वाटत नाही का म्हणे काम करत असताना? कारण देव मोठा आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या देवाला असे कामं करू लागायचे म्हणजे त्याला काहीच वाटत नाही का? तुकोबाराय बोलली, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज शब्द आहे बरं तिथं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एका ठिकाणी माऊली बोलली, काही सेने हिन लजे तयाचे निमी. तयाचे काम करत असताना देव बोलली, मला लाज वाटत नाही, मी भक्ताचे सगळे काम करत असतो. आणि तुम्ही सांगा, देवानं जर लाज धरली असती समजा काम करत असताना, तर चोखोबारायांच्या घरी चोखोबारायांच्या पत्नीचं सोयराबाईचं बाळातपण केलं. जर देवानं लाज धरली असती समजा, तर बाळातपण करणं हे देवाचं काम आहे का? तुकोबाराय तिथं चरित्रामध्ये किती वर्णन आलं. न पुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवित. बहिणीच्या गावाला निर्मळाबाई, चोखोबारायांच्या बहिणीचं नाव, बहिणीच्या गावाला तर निघून गेले, पण स्वतः भगवान परमात्मा आले, बाळातपणाचं काम केलं. लाज धरली असती तर ही कामं केलीच नसते देवानं. एवढंच नाही, जर देवानं लाज धरली असती तर भक्ताच्या घरी जाऊन मांस विकू लागलं. सज्जन महाराजांच्या घरी कसाई होते म्हणून पारडा हातात घेत होते देव, आणि ते काम त्या ठिकाणी करत होते. याचं कारण एकच आहे, माझा भक्त जे काम करतो ना मी ते काम करतो. देवाचं मतच असं आहे, माझा भक्त ज्या घरात राहतो मी तिथं राहतो, आणि ते जे जे काम करतो ते सगळे काम मी करतो. मग तिथले लाज का धरायची मी? असं भगवान परमात्मा भक्ताच्या घरचे सगळे काम करू त्या ठिकाणी लागतो. म्हणून त्या घरातलं फक्त देव काय पाहतो? भाव पाहतो. आणि अजून एक गोष्ट पाहतो, भक्ती. त्या घरात भक्ती किती होते? भक्तीची शक्तीच अशी की या भक्तिरूपी दोरीनं देव बांधल्या जातो. भक्ती सूत्रोपनद्ध, या भक्तिरूपी दोरीनेच देव आकळल्या जातो. भावाने सुद्धा देव आकळल्या जातो, तो बांधल्या जातो. म्हणून भक्ती नामसाधना ही अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची. नामचिंतन हे प्रत्येकाकडून त्या ठिकाणी घडावं, याकरता आपण नामचिंतन करतोय. मला तो विषय तर अजून बोलायचंच आहे, पण आता अजून एक नवीन सूचना, आपल्याकडून सगळ्यांना नामचिंतन घडावं याकरता पुन्हा मी एक नवीन देवाने मला संकल्प सुचवला, आणि मी पुन्हा काही नामजपाच्या वया छापून आणलेलं आहे. नामजप, जसं राऊत बाबांचं कीर्तन घ्यायचं म्हटलं की 1 कोटी जप लिहून द्यावा लागतो, तसं मी काही नामजप प्रत्येकांकडून व्हावं याकरता श्री विठ्ठल नामजपाच्या वया छापून आणलेले. त्याचं कारण फक्त एकच, रिकामं मोबाईलमध्ये वेळ घालवल्यापेक्षा लोक, विद्यार्थी, लहान लहान मुली नामजप लिहित बसतात. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं नामजप. आणि लिहिण्याचे फायदे भरपूर आहे बरं. पहिला फायदा, माणूस मोबाईलाकडे लक्ष देत नाही. दुसरा फायदा, आपण जप लिहायला बसतो तर आपली पूर्ण नजर त्या जपावर असते. म्हणजे पूर्ण मन एकाग्र करून आपण तो नामजप लिहत असतो, आणि त्याचा परिणाम डोक्यात ती वहीच फिरते माणसाच्या. म्हणजे नामजप फिरतो दिवसभर, रात्रभर, झोपताना स्वप्नात सुद्धा श्री विठ्ठल नामजप येतो माणसाच्या कधी कधी. म्हणून त्या वह्या त्या ठिकाणी मी छापून आणलेल्या आहे, पण थोडक्यातच वह्या त्या मी इथं आणलेल्या फक्त 40 आहे, आणि 40 जणांनाच त्या वह्या घेता येतील अशा श्री विठ्ठल नामजपाच्या वह्या आहे. पण मी त्या देत असताना त्यांचा नंबर घेतो, व पालकाचा नंबर घेत असतो, आणि नंबर घेऊन त्यांचं नाव घेऊन 2 महिन्यामध्ये त्या पूर्ण करून परत द्यायच्या आहे. 2 महिन्यानंतर पुन्हा माझा फोन त्यांना जाणार, आणि सगळ्या त्या ठिकाणी त्या वह्या भरल्या जाणार. अशा श्री विठ्ठल नामजपाच्या त्या वह्या आहे, विठ्ठल नामजपाच्या त्या वह्या. आणि
ज्यांना ज्यांना शक्य असतील त्यांनी निश्चित त्या ठिकाणी ती एक वही भरा. कारण उभ्या आयुष्यामध्ये एक माणसाकडून सेवा असावी. त्या वहीमध्ये जप बसतो जवळपास 50,000, म्हणजे 50,000 जप आपल्या हाताने लिहिल्या जातो. आता मी आल्यानंतर जवळपास महिना झालेला आहे वया छापून. काही मंडळींना दिल्यानंतर एका महिन्यात काहींनी भरून दिल्या. त्या मी 1.5 महिना देत असतो, 1.5 महिन्यात 2 महिन्यात भरून द्या, पण एका महिन्यात ती नामजपाची वही भरल्या जाते. रोज 2-2 पेज जरी लिहिले तरी सहज 1 ते 1.25 महिन्यामध्ये त्या नामजपाच्या वह्या लिहिल्या जातात. अशा वह्या सुद्धा मी तुमच्याकडे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मग शंका येईल तुमच्या मनात, केवढ्याला आहे? फुकट लिहा, फक्त लिहा. आणि तुम्हाला अजून लागल्याच वह्या मी पुन्हा घरून घेऊन येणार आहे. कारण आता फक्त आपण एकच ठरवलं, लोक कथा कीर्तन ऐकतात, या कानानं ऐकतात, या कानानं लोक सोडून देतात. पण मग लोकांकडून आपण काय योगदान करून घ्यायचं, तर त्या नामजपाच्या वह्या छापल्या. मी प्रत्येक गावात जायचं, कथेत कीर्तनातून मी त्याच वाटप करायला सुरुवात केली. आता लोक घेतात सुद्धा, भरूनही देतात. आणि त्यानेच आपलं कल्याण हो. नाम जपाशिवाय उद्धारच नाही माणसाचा. तुम्ही किती तीर्थयात्रा करा, शास्त्र शिका, अध्ययन करा, आणि शेवटे एक नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता फक्त एकच काम करायचं, आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. नामचिंतन प्रत्येकांकडून घडावं, याकरता त्या नामजपाच्या वह्या या ठिकाणी मी छापून आणलेले. काही लोक विचारतात कोणता जप करावा. राऊत बाबांची ती क्लिप ऐका ना तुम्ही, कोणता जप करावा. बाबा सांगत असता, अरे तुम्हाला आवडल तो जप करा. कारण या विश्वातले जेवढे मंत्र बाहेर निघलेले नामजपाचे, हे तुकोबारायांच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेले. वाटल तो नामजप करा, फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मिळणार म्हणजे मिळणारच. कारण ते जे मंत्र आहे ना, ते संतांच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेले, ते सामर्थ्य घेऊनच बाहेर आलेले. आणि मग त्या ठिकाणी त्या मंत्राचा आपण जप करतो. मंत्र तुम्हाला आवडल तो नामजप त्या ठिकाणी माणसाने करावा. निश्चितच त्या ठिकाणी ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा वह्या उद्या या ठिकाणी विद्यार्थी घेऊन येतील. ज्यांना ज्यांना लागत असतील ते नाव नंबर द्या, आणि श्री विठ्ठल नामजपाच्या वह्या घ्या. आणि जवळपास 1 ते 1.25 महिन्यामध्ये ते लिखाणकाम जवळपास पूर्ण होतं. मी फक्त तुमच्याकरता 2 महिने देतो. मग तुम्ही विचाराल, महाराज अशा किती वह्या आहे? भरपूर आहे. जवळपास मी सध्याला 500 छापल्या महाराज. तर 500 मधून आता माझ्याकडे 100 शिल्लक राहिल्या त्या फक्त. आणि मग त्यामध्ये बऱ्याच काही छापल्या गेल्या वह्या. मग मला एका जणांनी प्रश्न केला, तुम्ही काय करणार त्या वह्या छापून त्या नामजपाचा? त्याचं करायचं काहीच नाही. मी एका बॉक्समध्ये त्या नामजपाच्या, श्री विठ्ठल नामजपाच्या वह्या एकत्र करणार आहे. आणि एकत्र करून आमच्या संस्थेमध्ये तिथं वडामध्ये एका ठिकाणी ते बॉक्स ठेवायचं, नामजपाच्या वह्या ठेवायच्या. आणि दर एकादशीला सगळ्यांना घेऊन त्या श्री विठ्ठल नामजपाच्या वह्यांची प्रदक्षिणा करायची. रोज वारकऱ्यांना घेऊन तिथं दिंडी येते पहा, चिंचवणला संस्थेमध्ये गावातून दिंडी येते. आणि मग दिंडी त्या ठिकाणी ते सगळे वारकरी घ्यायची, नामजपाच्या वह्या पुढं ठेवायच्या, आणि नामालाच प्रदक्षिणा करायची. सोपं आहे का ते? अहो, नामजपाची प्रदक्षिणा म्हणजे विश्वातल्या सगळ्या तीर्थांची प्रदक्षिणा त्यामध्ये येऊन जाते. नर्मदा मैयाची परिक्रमा येऊन जाते, गंगेची परिक्रमा येऊन जाते. नामजपाला प्रदक्षिणा केली म्हणजे सगळी प्रदक्षिणा त्या ठिकाणी झालेली. म्हणून अशा वह्या त्या ठिकाणी तयार व्हाव्या. आणि अजून त्या वह्यांचं काय करावं लागतं, कुठं मूर्ती प्राण प्रतिष्ठा असली की नाही, त्या मूर्तीच्या खाली या वह्या ठेवाव्या लागतात. म्हणजे त्या मूर्तीमध्ये सदैव चेतनाता शक्ती राहत असते. एखादी मूर्ती बसवत असताना त्या मूर्तीच्या खाली पहिले वह्यांची स्थापना करावी लागते. मग त्या खाली नामजप लिहिलेला असावा. अशी त्या ठिकाणी ही नामजपाची वही आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मी उद्याला पोहोच करणार आहे. ज्यांना आवश्यकता असेल आपण नामचिंतन करावं, त्यांनी उद्या त्या ठिकाणी त्या नामजपाच्या वह्या घ्या. असो, देव काय पाहतो? भक्ती. माझा मुद्दा आहे, तिष्ठे भाव भक्ती देखून या. देव फक्त भाव आणि भक्ती पाहतो. जिथं भक्ती तिथं देव त्या ठिकाणी राहतो.
असे अनंत प्रमाण त्या ठिकाणी आपण पाहून आलेले. कारण एक नामाचं सामर्थ्य सोपं नाही. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्या देवाचं नाव घेतलं की माणूस वैकुंठात जातो. अहो नुसतं एका नामाचं काय सामर्थ्य आहे, आपण भरपूर कथा पाहून आलो. आता मागं काही कथा ऐकत असताना पूजनीय बाबांच्या मुखातून एक कथा ऐकली. देवाचं नाम एवढं अनमोल आहे म्हणे. एकदा एका गुरुकुलमध्ये काही विद्यार्थी आणि गुरु महाराजांनी नामसाधना करायला सुरुवात केली. खूप नामचिंतन करावं त्यांनी. नामसाधना करता करता त्यांची कीर्ती पसरली परिसरामध्ये आणि त्या नामाचा प्रभाव असा व्हायला लागला. आता नामचिंतनाची साधना अशी की ते जे बोलल ते सत्य होत होतं. त्याचा परिणाम बोलता बोलता एका गावामध्ये त्या ठिकाणी एक छोटासा मुलगा एका आईचा मरणासन्न अवस्थेला पोहोचलेला. जवळपास त्याची अवस्था अशी झाली की आता आई वडिलांना वाटत होतं की मुलगा मरणार, पण जाता जाता त्यांना कळालं की आता मुलाचं काही खरं नाही. जवळपास डॉक्टरांनी सांगितलेले याला घरी घेऊन जा. अरे एक काम करू, याला आपण आहे ना आपल्या आश्रमामध्ये गुरु महाराज राहतात, त्यांना जाऊन तरी पाहू एकदा. म्हणून त्या मुलाला त्या आईनं उचललं. आश्रमामध्ये ती आई घेऊन आलेली आहे, पण नेमका आश्रमामध्ये गुरु महाराज नव्हते. मग गुरु नव्हते तर त्यांचे काही शिष्य होते, पण ते शिष्यही साधनाच करत होते. आता गुरु साधना करत होते तर शिष्यांनी का साधना करू नये? तेही नाम साधना करत होते आणि नाम साधना करून करून त्यांच्याही अंगी तसंच सामर्थ्य आलेलं होतं. त्या आईने सांगितलं म्हणे महाराज तुमचे गुरु महाराज कुठे? बाहेर गेलेले. म्हणे काय काम होतं? काही नाही, आमच्या मुलाचं दुखतंय. जवळपास डॉक्टरांनी सांगितलं की याला घरी घेऊन जा, आता याचं काही खरं नाही. तेवढ्यात त्या शिष्यांनी काय केलं, एक कागद घेतला वहीचा. त्या वहीच्या कागदावर 3 अक्षरं काढली 3 वेळेला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं 3 वेळेला नामजप देवाचा लिहिला. आणि ते श्री विठ्ठल नामजप घेऊन एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये ते नामजप असं बुडवलं कागद आणि वर काढलं. पुन्हा सांगितलं आईला, आई जो मुलगा त्या ठिकाणी एकदम आजारी ना, त्या मुलाला या नामजपाचं तुम्ही तीर्थ द्या, हे पाणी त्याला पाजा, मुलगा बरा होईल. आणि खरोखर झाला असं. ते श्री विठ्ठल नामजपाचं तीर्थ घेतलं, पाणी घेतलं, त्या लेकराला देता बरोबर मुलगा डॉक्टरांनी परत केलेला पटकन उठून बसला. बाबांनी कथा सांगितली. पटकन उठून बसता बरोबर मुलगा बरा झाला. त्या ठिकाणी आई त्याला घेऊन परत घरी आली. पण 8 दिवसाच्या नंतर कळालं की ते गुरु महाराज आश्रमात आले. आईला वाटलं चला मुलाला जीवनदान मिळालं, एकदा भेटून आणू आपण. तर ती आई त्या लेकराला घेऊन गुरु महाराजांच्या दर्शनाला आली. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ती आई कशी म्हणते, गुरु महाराज तुमच्या शिष्यांमुळं माझा मुलगा वाचला. म्हणे काय केलं माझ्या शिष्यानी? केलं काहीच नाही, पण 3 वेळेला श्री विठ्ठल नामजप लिहून त्या वाटीमध्ये त्या ठिकाणी ते जप बुडवलं आणि ते तीर्थ म्हणून मुलाला दिलं आणि मुलगा उठला. म्हणे किती वेळेला श्री विठ्ठल म्हणला तो? 3 वेळेला म्हटला. गुरु महाराज बोलले मूर्ख आहे माझा शिष्य. म्हणे कसा मूर्ख? मुलगा जिवंत केला, हे चांगलं नाही केलं का? चांगलं केलं, पण त्यानं जे केलं ते चांगलं नाही केलं. म्हणे काय? मुलगा व्यवस्थित करण्याकरता त्याने किती वेळेला श्री विठ्ठल लिहिलं? म्हणे 3 वेळेला. एका मुलाला बरं करण्याकरता 3 नामजप काय करायचे? 3 वेळेला विनाकारण याने वेळ खर्च केला. 3 वेळेला नामजप काय करायचा? नुसतं विठ्ठल जरी लिहिलं असतं तर तुमचा मुलगा कायमचा बरा झाला असता. एवढं या नामामध्ये सामर्थ्य. नामाची किंमत कळाली नाही म्हणे बाळा तुला अजून. अरे नाम अनमोले. त्या गुरु महाराजांनी एक असं गोल मणी त्या शिष्याच्या हातात दिला आणि तू एक काम कर म्हणे, आता हा मणी घेऊन थोडं बाजारात जा, गावात जा आणि याची किंमत तरी करून ये. त्याने तो मणी घेतला आणि मणी घेऊन त्या ठिकाणी नेमका गावातून चालला होता. तर वेशीच्या जवळ एक आजी भाजी विकत होती, मेथीची भाजी विकत असताना विचारला, आजी हा मणी घेता का तुम्ही? या मण्याच्या मोबदल्यात जोड्या देता का? मेथीची भाजीची जोडी देता का? तेवढ्यामध्ये त्या आजीनं तो मणी घेतला हातामध्ये आणि यांनी विचारलं किती जोड्या येईल? म्हणे 2 जोड्या. या मण्यामध्ये मेथीच्या भाज्याच्या 2 जोड्या येईल. बरं किंमतच करायची म्हणून तो मणी घेतला आणि पुढे निघाले. पुन्हा ते शिष्य पुढे निघाल्याच्या नंतर एक सोनाराचं दुकान लागलं. ते मणी घेऊन ते दुकानात गेले सोनाराच्या. का म्हणे मला हे मोडमध्ये याची मोड करायची, तोडायचे,
तर किती रुपये देताल बरं तुम्ही? सोनारानं पाहून घेतलं, म्हणे हे मणी ना 500 रुपयात घेतो मी. आता किंमत वाढली की नाही? पहिले काय किंमत होती? 2 जोड्या कशाच्या? मितीच्या. 2 जोडी भाजी त्या ठिकाणी भेटणार. त्या मण्यानं त्याला असं वाटलं अजून किंमत करायला जाऊ. पुढच्या दुकानात गेला तो. पुढच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी हिरे मोती माणिक मणी हे विकल्या जात होती. त्या दुकानात जाता बरोबर तो मणी त्या पारखी माणसानं पाहिला, दुकानदारानं, आणि पाहता क्षणी त्याला सांगितलं, हा मणी मला दे, मी 5 लाख रुपये देतो. पहिले काय किंमत होती? आजीकडे काय किंमत? 2 जोड्या. सोनाराच्या दुकानात 500 रुपये. आणि आता इथं या दुकानामध्ये आल्या बरोबर 5 लाख किंमत त्या ठिकाणी त्याची झाली. आणि 5 लाख किंमत झाल्यानंतर पुन्हा पुढं चालायला लागला तर एक वयोवृद्ध फेट्यावाले बाबा भेटले. त्यांना तो मणी त्यांनी दाखवून पाहिला. बाबा, या मण्याची काय किंमत होईल तुमच्याकडे? बाबा बोलले, वेड्या, या मण्याची किंमतच करू शकत नाही. हा मणी अनमोल आहे, याची किंमतच होऊ शकत नाही. आणि असं फिरत 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 ते शिष्य पुन्हा गुरु महाराजांच्या जवळ आश्रमात आले. आणि आल्याबरोबर गुरु महाराजांचे पाय धरले. विचारलं गुरु महाराजांनी, गेला होता का गावात? गेलो होतो. मग या मण्याची कोणी कोणी काय किंमत केली? म्हणे पहिले आजी भेटली, मितीची भाजी विकणारी, तिनं 2 जोड्या किंमत केली म्हणे या मण्याची. पुढं 500 रुपये, पुढं 5 लाख, पुढं किंमतच झाली नाही. बापरे, एवढा अनमोल मणी? म्हणे हो, एवढा अनमोल मणी. का रे, जिथं 5-5 लाख या मण्याची किंमत झाली. पण एक सांग, आता 5 लाख किमतीचा हा मणी, आणि ती आजी केवढ्यात घेत होती? 2 जोड्या. खरं सांग, त्या आजीला तू काय सांगणार? काय सांगू म्हणे, तिला किंमतच नाही त्या मण्याची. मूर्ख आहे ती. तिला किंमत कळाली असती तर तिनं त्या ठिकाणी अशी किंमत केलीच नसती. गुरु महाराज बोलले, बाबा, जसं त्या आजीचं काम आहे ना, तू सुद्धा असाच मूर्ख आहे. तुलाही जर नामाची किंमत कळाली असती तर तू 3-3 वेळेला श्री विठ्ठल लिहिलंच नसतं. अरे, एका पोराला बरं करण्याकरता 3-3 वेळेला तू खर्च करत बसला. अरे, नाम एवढं अनमोल आहे, नुसतं मुखातून निघालं की पाप जळतात बरं माणसाची. नाम अशी साधना आहे, नुसतं तोंडातून निघू द्या, पर्वतचे पर्वत या पापानं त्या ठिकाणी घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, 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 पर्वत जळती पापाचे. घेताना 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 विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, 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 पर्वत जळती पापाचे. देवाच्या नामाचा महिमा आहे. घेता नाम विठोबाची, पर्वत जळती पापाची. भगवंताच्या नामानं पापाचे पर्वत जळून जातात. म्हणून नाम साधना ही सगळ्या साधना श्रेष्ठ साधना आहे. याला का श्रेष्ठ म्हणतात? अजून एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो मी. नाम साधना ही सगळ्यात उत्तम का सांगितली? ऐका महाराज, याचं कारण आमचे गुले बाबा सांगायचे. मी फार गोड चिंतन ऐकलं. नाम साधना ही सगळ्यात श्रेष्ठ साधना का? याचं उत्तर आहे, तीर्थयात्रेपेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे, अन्नदानापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे. पण का? तर याचं उत्तर असं आहे, पहा, तीर्थयात्रा केल्यानंतर
नुसतं पुण्य मिळतं, पाप जळत नाही. वाक्य पुन्हा ऐका. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर नुसतं पुण्य मिळतं, पाप जळत नाही. अन्नदान केल्याच्या नंतर नुसतं पुण्य मिळतं, पाप जळत नाही. पण नामस्मरण अशी साधना आहे, नामस्मरण केल्याच्या नंतर पुढं पुण्यही मिळत राहतं आणि मागचं केलेलं जळतही राहतं. असे दोन्ही फायदे पा नामचिंतनाचे. म्हणून तर श्रेष्ठ आहे. म्हणून तर तुकोबाराय बोलले, तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती. ही मुकुटमणी म्हणजे कळसाच्या स्थानी, म्हणून हरिभक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून संत महात्म्यांनी हाच मार्ग दाखवला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, म्हणून प्रचार प्रसार केला भक्तीचा. कारण नामानं दोन्ही कामं होतात. पुढेही पुण्य मिळत चालतं आणि मागचंही त्या ठिकाणी पाप जळत चालतं. म्हणून भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, नामचिंतन श्रेष्ठ आहे. आणि देव काय पाहतो? काही पाहत नाही, फक्त भक्ती पाहतो. तिष्ठे भाव भक्ती देखून या, आणि देखून या तिष्ठे भाव भक्ती. घरातला भाव भक्ती बघून भगवान परमात्मा त्या घरामध्ये थांबतो. पण त्या घरामध्ये थांबल्याच्या नंतर सांगा ना महाराज पुढं आता, देव घरात काय करतो भक्ताच्या? तर या करता देव काय काय घरात करतो म्हणे, जे भक्त काम करतो ते देव करू लागतो. याला पुरावा तर एक एक उदाहरणं आणि पुराव्यानिशी आपण या अभंगाचं चिंतन करतोय. त्यामध्ये भरपूर भक्तांचं चरित्र, म्हणजे 10 भक्त आपण बघून आलो. आणि आता 10 भक्त, त्यापैकी मागच्या वर्षाला भक्त होते आपले धर्मा घरी पाणी वाहे झाडी. धर्मराजाच्या घरी देवानं पाणीही वाहिलं आणि झाडूही लावलं. म्हणजे यज्ञ चालू होता पांडवांचा, आणि पांडवांच्या यज्ञामध्ये आता हजारो लोक जेवणारे होते. लाखो महात्मे त्या ठिकाणी निमंत्रण त्यांना केलेलं होतं. आणि मग एवढे काम माझ्या भक्ताला उरकणार नाही म्हणून देवानं हातात झाडू घेतलं आणि देवाने झाडू लागलं. देवाने त्या ठिकाणी ते कामं करू लागले. आणि सगळं उरकल्याच्या नंतर का हो महाराज, अजून देव भक्ताला कशी कामं करू लागतो, भक्ताच्या भक्तीला देव कसा प्रतिसाद देतो, याकरता अजून एखादं उदाहरण. तर आता इथून पुढं आपल्या आता चरित्राला सुरुवात होते. आणि याकरता पुरावा तुकोबाराय देतात, ते म्हणजे 11वे भक्त नामदेव महाराज. नाम्यास वेजेवी नभ संकुचित, नाम्यास वेजेवी नभे 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 संकुचित, ज्ञानियांची भिंत अंगे बोडी, ज्ञानियांची भिंत अंगे बोडी, ज्ञानियांची भिंत अंगे बोडी, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. सद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी अजून पुरावा देतात, ते म्हणजे नामदेव महाराज. नाम्यासवे जेवी, देव नामदेव रायांबरोबर जेवी म्हणजे जेवण करत होते. आणि जेवत असताना अजून एक शब्द इथं, नव्हे संकोचित. जेवण देव करत होते पण नव्हे संकोचित, म्हणजे या प्रमाणातून एकही घ्यायचंय
माणसानं जेवण करत असताना संकोच करू नये, कारण देवानं संकोच केला नाही जेवताना. शास्त्र असं सांगतं, जेवण करत असताना माणसानं लाज धरू नये. कुठं कुठं लाजावं, कुठं कुठं लाजू नये, त्याचंही चिंतन आलेलं आहे. शब्दच येतो, त्यक्त्वा लज्जा सुखे भवेत. कुठं कुठं लाजू नये, आहारे. जेवण करत असताना माणसानं त्या ठिकाणी लाजू नये. आहारे व्यवहारेच त्यक्त्वा लज्जा सुखी भवेत. माणसाला पोटभर जेवण त्या ठिकाणी करावं असं वाटत असेल तर माणसानं कमीत कमी जेवण करत असताना तरी सोडून द्यावी. काय? लाजू नये. त्यक्त्वा लज्जा सुखी भवेत असं वर्णन केलं. आणि नामदेव महाराजांबरोबर देव जेवले, नाम्यास वे जेवी पण नवे संकोचित. आता देवानं संकोच धरला नाही आणि नामदेवरायांबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्मा जेवत होते. पण कोण नामदेव महाराज? कुठले राहणारे हे? यांचे मूळ पुरुष कुठले होते? विस्तारानं चरित्र सांगा ना महाराज. विस्तारानं तर काही होणार नाही, आज उद्याही होणार नाही, परवाही होणार नाही. नामदेव महाराजांचं चरित्र मी 4 महिने सांगितलं. 4 महिने आमच्या नामदेवरायांचं चरित्र चालू होतं संस्थेमध्ये. दर एकादशीला कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र सुरुवात झालं होतं आषाढी एकादशीपासून. तर चातुर्मासाची समाप्ती कार्तिक त्या ठिकाणी पौर्णिमा, 4 महिने नामदेवरायांचं चरित्र आमचं चाललेलं आहे. आणि ते नामदेव महाराज कुठले राहणारे, मूळ गाव कोणतं, यांचे मूळ पुरुष कोण, यांचे आजी आजोबा पणजोबा मूळ पुरुष कुठून यांची वंशावळी चालू झाली, हे कोणत्या समाजाचे होते, मी फक्त सांगून जातो. शिंपी समाजाचे त्या ठिकाणी नामदेव महाराज होते. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर देव कसे जेवत होते, कसे कामं करू लागत होते, या नामदेव महाराजांचं विस्तारानं चरित्र आपलं प्रारंभ होणार आहे. पण आज नाही, उद्याला. आजची वेळ, आज आपला प्रथम दिवस आहे. आज या ठिकाणी थांबूया. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
गोरोबा सुखबा नीड़ोबा मीराबाई जनाबाई मंगलना सावता गोरोबा सुखबा नीड़ोबा मीराबाई जनाबाई मंगलना हो मीराबाई जनाबाई मंगलना कानुपत्र सुखबाई पावनना मीराबाई जनाबाई मंगलना कानुपत्र सुखबाई पावनना श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम गोनाबाई राजाबाई मंगलना सोयराबाई बहिणाबाई पावनना गोनाबाई राजाबाई मंगलना सोयराबाई बहिणाबाई पावनना श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम।